म्हणजे आपल्या आड्यामध्ये बघा जिकडे तिकडे सगळे लाकडं पडलेत ना. आता पाऊस पडेल की नाही ते पुढची गोष्ट आहे, पण आपण तयारी. तर बीट की नाही किसून टाकला, याच्यामध्ये तीळ घातले. 17 किलो मिरची भाजली 3 तासात. आजच्या व्लॉगला आपण सुरुवात करूया. बघा कसं हलकं हलकं ऊन यायला सुरुवात झालेली आहे. आमच्याकडे जोरदार काम चाललेलं आहे. ते बघा सकाळी सकाळी लाकडं उचलायचं काम चाललं आहे. म्हणजे आपल्या आड्यामध्ये बघा जिकडे तिकडे सगळे लाकडं पडलेत ना, ते व्यवस्थित सगळेजणं रचून ठेवतात. म्हणजे ते दोघंजणं रचत आहेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. झाडू हातामध्ये नेहमीप्रमाणे केरकचरा काढायचा बाकी आहे. वाजलेत आता 8:45. आज खूप उशीर झाला आपल्या व्लॉगला सुरुवात करायला, कारण सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही मसाल्याचं सगळं रेडी करत होतो. म्हणजे मसाले आता आपल्याला भाजायला सुरुवात करायची ना, त्याच्यामुळे सर्व मेजरमेंट घेऊन सगळं वेगवेगळं काढून ठेवलेलं आहे. आणि संध्याकाळच्या नंतर किंवा दुपारच्या नंतर सगळं करायला घ्यायचं आहे. कसला हवं आहे ते लाईटीच्या मीटरचा आवाज येतोय. वाघ्या शेरू आपले गेले दोघं आज खेळायला. शेरूला सकाळी सोडलं ना, तो म्हणजे कुठंतरी लांबच गेला आहे आज. मला असं वाटतंय कोणतरी जोडीला भेटलं असेल त्याला, मित्र कोणतरी, त्याच्यामुळे तो घरी आलाच नाही. आणि मग शेवटी वाट बघून बघून वाघ्याला पण सोडून दिलं आहे. येतील दोघंजणं, ते काही फारसे लांब जाणार नाही. आणि आता कसं गरमी आहे ना, त्याच्यामुळे घराबाहेर ते राहायला मागत नाही आहेत. तर लाकडाचं तुम्हाला मी सांगते. आता मी जरा बसते आणि मग तुमच्याशी बोलते. काम करून करून म्हणजे कंटाळा नाही आला, पण सगळं काम कसं आपलं मसाल्याचं आता चाललं आहे ना. आज थोडंसं जरा एक्स्ट्रा काम आपलं राहणार आहे मसाल्याचं, त्याच्यामुळे सगळं त्या पद्धतीने सगळं अरेंज करायचं, घरातलं काम पण आणि ते मसाल्याचं काम पण. लाकडं जिकडं तिकडं आपल्या घराभोवती पडलेली आहेत ना, जमा करून ठेवलेली, ती आता म्हणजे रानातनं आणलेली लाकडं ते आता माचावरती टाकायचं काम चाललं आहे. कारण न्यूजमध्ये आम्हाला माहिती असं पडलं आहे की पाऊस वगैरे पडणार आहे या 1-2-3 दिवसामध्ये. आणि त्याच्यामुळे ही सगळी तयारी करायला घेतलेली आहे कुणालच्या बाबांनी. म्हणजे काल रात्रीच माहिती पडलं, त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या सगळं मसाल्याचं आता करून घ्यायचं फटाफट. कारण जर का पाऊस पडला तर सगळी गडबड होणार. आपली जी ऑर्डर आहे मसाल्याची ती पण गडबड होऊन जाईल. त्याच्यामुळे सगळं काम बाजूला ठेवून पहिला आता मसाले वगैरे भाजून घेणार. आणि त्याच्यानंतर मग डंक्यावरती लगेच दळायला टाकायचं की आपलं म्हणजे मोकळं आपण. मग एकदा दळून आलं ना मग काही चिंता नाही. बाकी घरात काय पॅकिंग वगैरे आपलं सगळं होऊन जाईल मग सावकाश. त्याच्यामुळे थोडीशी घाई. लाकडं पण आपल्याला आणायचीच. आता हे पाऊस पडला तर सगळे भिजून जाते ना, त्याच्यामुळे जिकडे तिकडे लाकडं पडेल ती सगळी जमा करून माचावरती ठेवायची. आणि जर का वाटलं पाऊस म्हणजे पडायचं चिन्ह आहे तर पटकन त्याच्यावरती प्लास्टिक टाकायचं, म्हणजे काही चिंता नाही आपल्याला. आणि थोडीशी लाकडं आम्ही की नाही, हे आपलं नवीन घर आहे ना तिथे पण ठेवून देणार आहोत. म्हणजे टेम्पररी आपल्याला चुलीला लावायला वगैरे जेवढी वाटते तेवढी सुकी लाकडं. पत्र्याचं काम तुम्हाला मी सांगते बघा. सामान आणून पडलं आहे, म्हणजे 8 दिवस होऊन गेले, अजून काही ते आलेले नाहीत करायला. त्यांना कधीच सांगितलेलं आहे. आता मध्ये पण त्यांना आम्ही भेटलो की येऊन करून जा. येतो करतात. 2 दिवस थांबा, 4 दिवस थांबा, असं सगळं चालतं इथे गावच्या ठिकाणी. आम्हाला आता सवय झाली. त्याच्यामुळे जेव्हा येतील तेव्हा खरं. तुला जेव्हा म्हटलं त्यांना फोन करा आणि त्यांना विचारा कधी येतात ते. पाऊस म्हटलं पडणार आहे, नाही तर सगळी गडबड होऊन जाईल. म्हणजे मागच्या पडवीमध्ये सगळं मशीन वगैरे आपलं आहे ना ठेवलेलं. पाऊस होतं सगळं ओलं होईल ना, चूल वगैरे. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं बघा जरा आले तर चांगली गोष्ट आहे पाऊस पडायच्या आधी. आता पाऊस पडेल की नाही ते पुढची गोष्ट आहे, पण आपण तयारी मात्र म्हणजे करून ठेवायची बघा. कारण गेल्या वर्षी पण पाऊस असा मध्येच पडला होता आणि त्यावेळेस खूप अशी हालत झाली होती. त्याच्यामुळेच सगळं आपलं रेडी करून ठेवलं का मग चिंता नाही ना आपल्याला. पडला तरी ठीक, नाही पडला तरी ठीक, असं सगळं. चला जाऊया आता. मी जाते आता घरातला केरकचरा काढते. सगळं बाकी आहे, म्हणजे अर्ध काढून घेतलं, अर्ध बाकी आहे. तुम्हाला पाहिजे मी थोडंसं दाखवते तयारी जी आम्ही केलेली आहे ना मसाल्याची. 2 मसाल्याचं सगळं रेडी झालेलं आहे करून. 3 मसाले करायचे ना आपल्याला, आणि एका मसाल्याचं बाकी आहे. म्हणजे थोडीशी मिरची साफ करावी लागणार आहे. वजनाप्रमाणेच आम्ही आता साफ करून घेतली, कारण एवढं सगळं जर का साफ करत बसून तर वेळ जाईल. त्याच्यामुळे आत्ता फक्त गरजेपुरतं आम्ही घेतलेलं आहे. तर हे बघा, हे सगळं आता मेजरमेंटने ना आम्ही असं हे काढून ठेवलेलं आहे. हा एक मसाला, तो एक मसाला, ह्या सगळ्या मिरच्या आहेत. त्या गरम मसाल्यातून वजन करायचं बाकी आहे. आणि इथे जे ठेवलेलं आहे ना त्यातलं थोडंसं साफ करायचं आहे. असे 3 मसाले आपल्याला बनवायचे. गरम मसाले बघा सगळे इथे ठेवलेले आहेत, ते पण मेजरमेंट घेऊन नंतरला डिवाईड करून टाकायचं की झालं आपलं काम. बाहेरच बघा जरा तुम्हाला मी दाखवते.
जोरशोरमध्ये कामं चाललेली आहेत. काय दोघांचा आवाज बिवाज काय नाही पत्ता. दोघांचा आवाज बिवाज काय कुठं आहे नाही दोघांच्या हालचाल वाघ्या शेरूची. हो ना, पहिलेवाडीत गेले वाटतं. पहिलेवाडीत डॅममध्ये भिजायला गरमीमुळे. चाय पियायची आणू चाय. चला कुणाल जेव्हा चहा देते. चहा पिऊया. चहा प्यायल्यावरती थोडीशी जरा एनर्जी येईल. आता ह्याच्या पुढे घरातलं सगळं काम करायचं, नाश्ता बनवायचा. कसला आवाज येते बघा, कसला तरी आवाज ते असतात ना पक्षी वगैरे काय 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 असतात, त्यांचा आवाज घुमतो. चहा पिऊया आणि मग बाकीच्या कामाला पटापट वेळ घेईल. मग असं असतं बघा, एखाद दिवस असा असतो की भरपूर काम करावं लागतं. तसंच आजचा दिवस आहे. आज सगळं जुगाडमध्ये. नाश्ता पोटभर करून घ्यायचा, बाकी जेवण सगळं जुगाडमध्ये चालणार, कारण जेवण बनवायला आज वेळ मिळणार नाही. घरातली बाकीची कामं पण आहेत ना, आणि त्या पद्धतीने सगळं करायचं आहे. आता वाघ्याशरू आले का तुम्हाला मी नंतरला दाखवते. येतील दोघं जण. थोडंसं जरा ऊन पडलं ना का बरोबर येणार. त्यांना कसं काल म्हणजे सोडत नाही ना उन्हात ना, त्याच्यामुळे मग ते पण कंटाळतात. ऊन पण गरमी भरपूर होते, त्याच्यामुळे जरी सोडलं ना तरी दोघं जण घरामध्ये झोपलेलं असतात बाथरूममध्ये आपल्या, वाघ्या पण आणि शेरू पण. आणि दुपारी जेवायला दिलं तरी पण जेवायला पण दोघं जण मागत नाही. त्याच्यामुळे थोडंसं जरा त्यांचं टाईम टेबल आहे ना खाण्यापिण्याचं आम्ही चेंज केलेलं आहे. सकाळच्या वेळेस त्यांना नाश्ता येतो ना दोघांना, अगदी पोटभर देतो. चिकन भात वगैरे काय ते एकदम पोटभर खाऊन. आणि मग दुपारच्या वेळेस त्यांना जेवायला काही देत नाही, काहीच देत नाही. संध्याकाळी म्हणजे अंदाजे 4:30 पावणे 5च्या दरम्यान मग त्यांना काहीतरी खायला प्यायला आम्ही देतो, नाश्त्यासारखं ते पण. कारण दुपारी जरी दिलं ना, 2 दिवस मी दिलं होतं दुपारच्या वेळेस, म्हणजे का टाईम टेबल चेंज केलं ना ते पण तुम्हाला मी सांगते. आणि दोघंजण जेवलेच नाही आणि मग एवढं जेवण आहे ना मला फेकावं लागलं. आणि त्याच्यामुळे उगाच अन्न असं वाया जातं, म्हणजे ते बरं वाटत नाही ना. त्याच्यामुळे थोडंसं जरा टाईम टेबल फक्त चेंज केलं आहे. त्याच्यामुळे दोघंजण म्हणजे कसं दोघं खातात पण आणि अन्न पण आपलं वाया जात नाही. सगळं आता म्हणजे झालं, आता व्यवस्थित सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे फारशीची काही चिंता नाही. आणि परत मग रात्री दोघंजण जेवतात, मग असं सगळं आहे. थोडंसं फक्त टाईम टेबल जरा चेंज केलं आहे. गरमी असली की नाही खायला मागत. आपल्यालाच बघा जेवायला वगैरे होत नाही ना, तसंच मुक्या प्राण्यांचं पण आहे. तर त्याला चहा गरम करते. कुणाच्या बाबांना चहा दिला का जरा ते आज काम भरपूर आहे, त्यांनी पण सकाळी उठून भरपूर काम केलं. ते मेजरमेंट सगळं घ्यायचं असतं ना मिरच्यांचं वगैरे. मग ते आपण जेव्हा मिरची वर खाली काढतो ना, मग ते धुमं सुटतो ना आणि मग ते खोकला वगैरे होतो आणि त्यांना त्रास होतो मिरचीचा, तरी पण करतात काम. काय करणार, असं आहे ना. कारण मी मिरची साफ करत होती, जर का ते करत राहिले मग ते मिरची साफ करायचं राहून जातं ना, त्याच्यामुळे. कुणाला पियाला दूध तू नाही अजून का? हे दूध गरम करायला लागणार आहे. काय आहे बघितलं मी टोपामध्ये, आता कमी वाटते मला. थंड करत ठेवलंय, थंड पिणार आहे आज. मला असं वाटलं कमी आहे, मी म्हटलं गरम करावं लागतं का पिशव्या. हे काय चाय थंड होईल. हे बघा चाय आणून ठेवलं इथं, आणि त्याच्यासोबत एकच खारी. जरा चाय पिऊया, एनर्जी येते ना काम करायची. दुसरं पहिला ते बाहेर आहे ना भांड्याचं टोपलं, रात्री भांडी आपण बाहेर घासली ना. थंड होते नाही होणार, मी ते पाणी चेक करून घेतले. भरपूरच लाकडं नाही करून. तिकडनं अजून आणायचे. कुठनं? त्या साईडला आहेत ती. आड्याच्या बाहेर आहेत का इथंच आहेत? आतमध्ये टाकलेले आहेत ना. हां, त्या केळीच्या इथं. हे बघा ही लाकडं आहेत ना, ह्याला पीठ सुटलंय ना ह्याला. खैराचे आहेत ना, खैराचे वगैरे. हां, ही पहिला जाळून घ्यायला पाहिजे, चुलीला लावायची आता पहिला. ही चांगले आहेत, बाकी खैराचे आहेत ती तिला पीठ करते, ते काढून टाकायचे. जसं मास चालू झाला, पाऊस आला तर काही चिंता नाही ना, प्लास्टिक टाकलं का काम झालं आपलं. सुकी लाकडं आपल्याकडे घरून घरात घ्या. कुठली? त्या घरामध्ये तिकडच्या रूममध्ये ना. इमर्जन्सीमध्ये कामाला येतील आपलं. ही पण सुकली असते ना ही. हे बघ ह्या फांदक्या आपण तोडून आता त्यात टाकायला लागणार. भरपूर लाकडं जमा केलेत कुठं कुठं सगळीकडं. अजून हाणायला लागतील भरपूर सारे. सध्या आमचं काही पाणी वगैरे काही गरम होत नाही चुलीवरती, कारण गरमी इतकी आहे. त्याच्यामुळे सगळेजण थंड पाण्याने आंघोळ करतात. आणि दिवसातनं 2-2 वेळा पण आंघोळ्या होतात. कारण हे जे मसाल्याचं बघा काम चालू असतं ना, त्याच्यामुळे अशी आगाग झाली ना की सरळ आंघोळ करून टाकायची, बरं वाटतं मग त्याच्यामुळेच. आणि लाकडं आता काय फक्त आपल्याला काही मसाल्याला वगैरे, आणि आता हे जरा चाललं आहे ना युद्धाचं वगैरे, त्याच्यामुळे जेवण वगैरे म्हटलं तर अधूनमधून चुलीवरती करायचं की बरं पडेल मग असं.
काहीतरी जुगाड, इथे आपण काहीतरी जुगाड करू शकतो. शहरामध्ये काय करणार. तर आता वाघ्या गेल्या ना, तर वाघ्या भिजून येईल डॅममध्ये. वाघ्या पण त्यांना जाऊन भेटला. वाघ्या ह्या साईडला आलाच नाही, म्हणजे त्यांना जाऊन भेटला. खाली डॅमच्या इथेच गेले असतील, तर आला असता. हा बघा चोर आलाय बघा. आणि पूर्ण भिजून आलाय बघा डॅम मध्ये गेलेला हा. हा गरमी होते ना. वाघ्या शेरू कुठे रे? शेरू नाही आपला आला. शेरू भेटलेलं तुला? हा आता याला आंघोळ घालायचे, तर कुणाल म्हणाला की आई मी घालतो आंघोळ. हे बघा माती बघा, हे बघा इथे खालच्या साईडला माती जाम लबाड. आता पहिला ना ह्यांचं खाण्यापिण्याचं बनवते आणि मग ह्यांचं आंघोळ बिंघोळ असं. हा हे असे आहेत, गरमीने हैराण होतात ना बिचारे. आता शेरू आला का शेरू पण दाखवी ना. थंड झालं. गेली लाईट गेली. गेली लाईट पण गेली. चला तुम्हाला मी आता चंगू मंगू दाखवते. मगाशी तुम्हाला हा मंगू दाखवला, तो बघा तो चंगू बघा. म्हणजे वाघ्या आला ना त्याच्यानंतर एक 10 मिनिटांनी शेरूसुद्धा आलेला आहे. पण शेरू काय भिजलेला नव्हता, हा भिजून आलेला आहे मातीमध्ये. आणि त्यांचं दोघांचं आता जेवण काढलं आहे. कुठे गेला जेवण? ते बघा इथे ठेवलं आहे बघा काढून सगळं रेडी करून. ते ताट पण ठेवलं आहे कारण खूप गरम आहे ना, त्याच्यामुळे थंड करून त्यांना जायचं आहे. लाईट गेली, ते बघा फॅन बंद झाला. शेरू भूक लागली? शेरूला माझ्या भूक लागलेली आहे. हो शेरू, लक्ष सगळं तिथे आहे. आणि त्याला दोघांना आंघोळ पण घालावं लागेल. वाघ्याला तर घालावीच लागणार कारण पूर्ण मातीने लोळलेला आहे तो ना. वागू दादा घालणार आहे आंघोळ. आणि ही बघा मिरची आपली आता झाले सुकून, साफ केलेली सगळी मिरची आहे आणि सगळी डिवाईड केलेली आहे ती, त्याच्यामुळे अशी वेगळी वेगळी सुकवलेली आहे. आणि पुढचं तुम्हाला मी दाखवते. नाश्त्याची तयारी इथे केलेली आहे. चूल पेटवायला घेते मी आता. धिरडी बनवते पटकन. आणि ह्याच्यामध्ये काय काय टाकलं ते फक्त मी तुम्हाला सांगते. आज माझ्याकडे वेळ कमी आहे ना, त्याच्यामुळे रेसिपी काय दाखवत नाही तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये 3 प्रकारची पिठं घेतलेत. म्हणजे कोळीत पीठ घेतलेलं आहे, चण्याचं पीठ आणि रवा पीठ, तिन्ही पण सेम घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो आणि बीट माझ्याकडे होता फ्रीजमध्ये, तर बीट की नाही किसून टाकला. ह्याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत, तुम्ही बघा जवळून तीळ पण घातलेत. आणि कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट घातली. आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे असं बॅटर तयार करून घेतले. एक 10 मिनटं ठेवलं ते. आता पटकन आपण आहे ना धिरडी बनवून घ्यायची. तर चूल आता पटकन पेटवून घेते. बघा इथे सगळं टाकलं आहे आणि इथे बसूनच पटाट बनवते. झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. गरम गरम नाश्ता. आज वेळ कमी आहे ना आपल्याकडे, म्हणजे दुपारी जेवण बनवायला वेळ नाही पुरणार, त्याच्यामुळे नाश्ता आता पोटभरचा केला की दुपारी जेवणाचं टेन्शन नाही. मग आपलं हलका फुलका काहीतरी बनवलं तरी पण चालून जाईल. चला चूल पेटवूया आधी. धरडी नाही धिरडी बनवायला सुरुवात केलेली आहे. रंग बघा छान आला आहे बीटमुळे. आणि नाश्ता करायला इथे बसलेले आहेत. त्यांना म्हटलं पोटभर खाऊन घ्या, दुपार काही वेळ नाही मिळणार, तर हसतात माझ्यावरती. आपण चांगलं सांगितलं तरी पण हसतात. काय ह्या लोकांना बोलायचं. एक कुणाला तर हे खायला वाजले किती बघ. तुझं ऑफिस नाही आज आहे ना, मग खा पटापट. तर चूल आमची बघा आता फायनली झालेली आहे. लाकडं काढून टाकलेत, दिवस मावळला. आणि इथे थोडीशी तयारी आपली बाकी आहे. ते बघा लाईटी पण पेटल्या. दुपारी आपण किती वाजता सुरुवात केली? 4ला ना. हां 4ला सुरुवात केली मिरची भाजायची. बरोबर 7:10 झालेत. आता झालं आहे सगळं. आता सगळं बांधाबांध चाललेली आहे. थंड करावं लागतं ना, सगळं थंड करून पण झालं. किती किलो मिरची भाजली आपण? ती 10.5, परत ती 5, 17 किलो मिरची भाजली 3 तासात.
वारा होता आणि त्याच्यामध्ये जरा थोडासा टाईम केला ना तर झालं असतं लवकर. तर चला मग ताईंनो, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.